असं म्हणतात, मुलीच्या लग्नात आईने मंगलाष्टक ऐकू नये, कारण ते सूर मन हळवे करतात. जी मुलगी लहानाची मोठी होते, खेळते, बागडते, ती जेव्हा सासूरवाचीन व्हायला निघते तेव्हा तिला देखील माहेरचे पाश सोडणे अवघड असतं. एक उंबरठा ओलांडून दुसऱ्या घरात प्रवेश करताना ती देखील कावरी वावरी होते, पण जेव्हा झालं साडी हा विधी करण्याची वेळ येते तेव्हा कोणतीच आई आपला हुंदका आवडू शकत नाही. सासरी मुलगी सजवली जाते, रुजवली जात नाही. हे लिहिण्याचे कारण म्हणजे आपल्याकडे लग्नात विहीन म्हणण्याची पद्धत आहे. ही विहीन म्हणजे मुलीची आई मुलाच्या आईला माझी मुलगी तुमच्या पदरात घातली आहे, तिचा सांभाळ करावा ही केली जाणारी विनंती म्हणजे विहीन. मुलीची पाठवणी करताना डोळे का पाणवतात माहित आहे? कारण तिने घरात घालवलेले क्षण डोळ्यासमोर येतात आणि तिच्या गळ्यातील मंगळसूत्र हे ती आता परक्याचे धन झाले आहे हे सूचित करते. मग या भावना शब्दात व्यक्त करणे सोपे असते, पण तरीही एका आईचं हृदय हे समजण्यासाठी आई होणे गरजेचे असते. भावना व्यक्त करायला शेवटी शब्द कमी पडतात हेच खरे. एका डोळ्यात आनंद तर दुसऱ्या डोळ्यात मुलीचा विरह हे असून देखील ती विहीनबाईंना विनंती करते. ती या गीतातून म्हणते, पोटीत घातले मुलगे विहीनबाई, सांभाळ करावा हीच विनवणी पायी. एका ठराविक वयानंतर आई मुलीची मैत्रीण होते. तिला जन्म देताना ज्या कळा सोसाव्या लागल्या त्याही ती सोसते, कारण ही मुलगी म्हणजेच ती तिच्यात स्वतःला बघत असते. काळजाचा तुकडा जेव्हा सासरी पाठवायचा असतो तेव्हा मन गलबलतेच. तो घालवलेला कोणताही क्षण परत येत नसतो. आई आणि मुलीच्या त्या सहवासाची किंमत होऊच शकत नसते. पण असं आहे ना, तुम्ही आई म्हणून मुलीला कितीही जीव लावला तरी एक दिवस तो पाठवणीचा क्षण येतोच. अमाप सुख देऊन जाणारी मुलगी विहीनबाईच्या पदरात घालताना त्या आईची अपेक्षा इतकीच असते. ज्या स्त्रीला देखील एक मुलगी आहे ती माझ्या मनातली ही गोष्ट नक्कीच समजू शकते, कारण ती देखील वधूमायाच आहे ना. जेव्हा विहीनबाई आईला मुलीची काळजी करू नका असं आश्वस्त करतात तेव्हा त्यांचा हात धरून हुंदका अधिक वाढतो. म्हणून तर म्हणतात, समजूत घालणारं कुणी भेटलं की हुंदके अधिक वाढतात. मी पदर पसरते जन्मदायिनी आई, सांभाळ करावा हीच विनवणी पायी. आईच्या पोटात किती प्रेम साठलेलं असतं याचा अंदाज कधीच लावता येत नाही. जेव्हा मुलगी सासरी निघते तेव्हा जावयाच्या हातात तो हात बघितला की तिला मुलीचे ते लहानपणीचे दिवस आठवतात. त्या आठवणी तिच्या डोळ्यासमोर येतात. आईचा हात धरून दुडू चालणारी मुलगी आता संसारात पदार्पण करणार हे बघून नवीन घरात आईच्या रूपात असणाऱ्या विहीनबाईशी ती मनातलं एक गुज व्यक्त करते. बघा, ऐका, ते ओढ काय असते ते जीव लावल्याशिवाय कळत नाही. मुलगी म्हणजेच त्यांची सून ही किती प्रेमळ आहे हे आईला माहीत असतं, पण त्याही पेक्षा माहेरी लाडाकोडात वाढलेली असल्यामुळे तिला आता माझी आठवण कधीही आली तरी तुम्हीच माझ्या जागी राहून प्रेम द्यावं ही विनवणी आई करत असते. तुम्हीच यापुढे तिजशी माझ्या ठाई, सांभाळ करावा हीच विनवणी पायी. ही विण कधीही ऐकली तरी डोळ्यातून अश्रू येतात. कोणत्याही आईसाठी मुलीची पाठवणी करण्याची जी वेळ म्हणजे साऱ्या जुन्या आठवणी जाग्या होतात. आई आई म्हणून मागे मागे जाणारी कळी आता उमलली हे आई ओळखून असते. म्हणून तर
सासरी जाताना आईचा हात सोडवत नाही. तुम्ही तुमच्या आईशी कितीही भांडलात तरी जेव्हा लग्न होऊन सासरी जाण्याची वेळ येते तेव्हा आईच्या गळ्यात पडूनच मन मोकळे होते. असे म्हणतात, श्वास आणि सहवास विकत घेता येत नाही. बरोबर आहे की नाही? घरी आल्यावर मुलीच्या वस्तू या तिच्या आठवणी जाग्या करतात, पण तिचा सहवास देऊ शकत नाही. तसंच मुलीला देखील आईची आठवण आली तरी ती फोनवर बोलू शकते, पण त्यावेळी आईचा प्रत्यक्ष सहवास तिला मिळत नाही. मला तर वाटतं जेव्हा लग्नाला काही दिवस उरले असतील किंवा तिची जाण्याची बॅग भरायची वेळ येते तेव्हा कधी आईकडे कधीही पाहिलं तरी तिच्या नजरेला नजर देता येत नाही, कारण आपलेच डोळे पाण्याने भरलेले असतात. ती आपली सगळं देत असते, पण एक असा क्षण येतोच जेव्हा तिच्या कुशीत शिरून रडावंसं वाटतं. हे नातंच वेगळं आहे हो, याची तुलना कशाशी होऊ शकत नाही. हा व्हिडिओ कसा वाटला ते अवश्य कळवा. धन्यवाद.